नमस्कार. श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 33 ब्रह्मचारी अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींच्या जटिल म्हणजे ब्रह्मचारी अवताराविषयी सांगतो. सती ही दक्ष प्रजापतीची कन्या. दक्षाने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या समयी पित्याकडून अनादर झाल्यामुळे तिने त्याच यज्ञस्थानी देहत्याग केल्या. नंतर तिने हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी पार्वती नावाने जन्म घेतला. शिवजी हेच आपले पती व्हावेत या हेतूने तिने तप करायचे ठरवले. ती आपल्या सख्यांसह गहन अरण्यात गेली. तेथे प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. शिवजींनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सप्तर्षींना तिच्याकडे पाठवले, पण त्यांना तिची यथार्थ परीक्षा घेणे शक्य झाले नाही. ते शिवजींकडे परत आले. त्यांना सर्व हकीकत सांगून ते स्वर्गलोकी गेले. तेव्हा शिवजींनी स्वतःच तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी वृद्ध ब्रह्मचार्याचे रूप धारण केले. तो अतिशय तेजस्वी होता. त्याने आपल्या हातात दंड आणि छत्र धारण केले होते. तो प्रसन्न मनाने गिरजेच्या तपस्थानी गेला. ती आपल्या सख्यांसमवेत सुखसंवाद करत होती. तो तिच्यापाशी गेला. त्या तेजस्वी आणि शांत ब्रह्मचार्याला पाहून गिरिजेला मोठे समाधान वाटले. तिने त्याला नमस्कार केला. त्याला यथोचित सत्कार केला. कुशल मंगल विचारले. मग ती म्हणाली, विप्रवर्य, आपण कोण आहात? कोठून आलात? तो म्हणाला, देवी, मी स्वच्छंद विहार करणारा ब्राह्मण तपस्वी आहे. मी ब्रह्मचारी असून दुसऱ्यांची सेवा करून त्यांना सुख देण्याचे कार्य करत असतो. मग तो गिरजेजवळ बसला व म्हणाला, देवी, आता मला तुझ्याविषयी काही सांग. तू कोण आहेस? या निर्जन वनात जितेंद्रिय पुरुषांप्रमाणे कठीण तप करण्यासाठी कशासाठी करत आहेस? तुझ्यासारख्या तरुणीने उत्तम भोग भोगायचे सोडून येथे एकांतात तपश्चर्या करणे हे मला फार विचित्र आणि अनर्थकारक वाटत आहे. ते ऐकून पार्वती हसून म्हणाली, महाराज, मी हिमालय आणि मेना यांची कन्या आहे. माझे नाव पार्वती. मागील जन्मी मी दक्ष कन्या सती होते. त्यावेळी शंकर माझे पती होते. माझ्या पित्याने त्यांची निंदा केली म्हणून मी योगद्वारे देहत्याग केला. या जन्मी मी शिवजींची सेवा करत आहे. त्यांच्या मनात माझ्याविषयी आकर्षण निर्माण व्हावे म्हणून कामदेवाने विशेष प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी त्याला भस्मसात केले आणि माझा त्याग करून निघून गेले. त्यामुळे मला फारच दुःख झाले. शिवप्रभू हे तपश्चर्येनेच वश होणारे आहेत हे माझ्या लक्षात आले. मी शिवजींशिवाय जगू शकत नाही. तेच माझे पती व्हावेत अशी माझी दुर्दम्य इच्छा आहे आणि याच एकमेव उद्देशाने मी काया वाचा मने तप करत आहे. शंकरासारखा पती मिळणे दुर्लभ गोष्ट आहे हे मला माहीत आहे. तरी सुद्धा केवळ राहवत नाही म्हणून मी हे तप करण्यास उद्युक्त झाले आहे. शिवजी सर्व साक्षी आहेत. ते सर्वांचा मनोभाव जाणतात. ते माझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्यांच्याशिवाय मला अन्य कसलीही इच्छा नाही. ब्राह्मण म्हणाला, हे हिमाचल कन्ये, सुंदर, ऐश्वर्य, बलवान आणि पराक्रमी अशा देवाला वरायचे सोडून तू शिवप्राप्तीसाठी तप करत आहेस. तुला काय म्हणावे? ही तर विपरीत बुद्धी झाली. मी रुद्राला ओळखतो. तो बैलावर बसणारा विकृत आत्मा आहे. वितरागी आणि जटाधारी आहे. तो नेहमी एकटा राहतो. इकडे तिकडे भटकतो. तुझी आणि त्याची बरोबरीच होऊ शकत नाही. मी आपुलकीने माझे मन व्यक्त केले. आता तुझी इच्छा असेल तसे कर. त्याने तिच्यासमोर रुद्रदेवांची आणखी निंदा केली. ती कटुवचने ऐकून गिरिजेला राग आला. ती म्हणाली, मूर्खा, तू ब्रह्मचार्याचे रूप घेऊन आलेला कोणीतरी धूर्त व कपटी मनुष्य आहेस. तू ब्राह्मण असल्यामुळे अवध्य आहेस, अन्यथा तुला मारणेच योग्य झाले असते. तू रुद्रदेवांना ओळखत नाहीस, कारण तू त्यांना ओळखत असतास तर त्यांची निंदा करायचे तुला धाडस झालेच नसते. तू येथे येऊन माझ्या मनात संताप उत्पन्न केलास. त्यामुळे तुझी पूजा केल्याबद्दल मला वाईट वाटत आहे. जो शिवजींची निंदा करतो त्याचे सर्व पुण्य नष्ट होते
अशा पातक्याला स्पर्श झाला तरी त्याचे प्रायश्चित्त करावे. माझ्या मनात ज्यांच्या प्राप्तीची इच्छा आहे ते शिवजी महाप्रभू आहेत. आपल्या मायेने नानाविध रूपे धारण करणारे, सत्पुरुषांना प्रिय आणि भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे आहेत. ते ब्रह्मरूपाने निर्गुण आणि अविनाशी आहेत. त्यानंतर पार्वती विजयेसमवेत अन्यत्र जाण्यास निघाली. तोच जटिल वेशधारी शिवजींनी तिचे वस्त्र धरले. तेव्हा तिने चमकून मागे पाहिले तर काय आश्चर्य! ती ज्या शिवस्वरूपाचे नित्य ध्यान करत होती तेच दिव्य स्वरूप धारण करून भगवान शंकर तिच्या सम्मुख उभे असलेले दिसले. त्यांना पाहून पार्वतीने लाजून मान खाली घातली. तेव्हा ते म्हणाले, अनघे, मला सोडून तू कुठे चाललीस? माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी तुझी किंचित परीक्षा घेतली आणि तुझी दृढ भक्ती पाहून अगदी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते सांग. मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे. तू आपल्या तपश्चर्येने मला अधीन करून घेतले आहेस. मी तुझा दासच झालो आहे. तुझ्याशिवाय मला क्षणभरही करमत नाही. तुझे सौंदर्य पाहतच राहावे असे मला वाटते. आता मी आलो ना, मग तू कशाला लाजतेस? तू माझ्याकडे प्रेमाने पहा, म्हणजे मला आनंद वाटेल. तू नेहमी माझी सहचारिणी राहिली आहेस. आपण दोघे एकमेकांसाठीच आहोत. चल आता आपण कैलासावर जाऊ. शिवजींचे अमृत मधुर बोलणे ऐकून पार्वतीचा आनंद गगनात मावेना. ती तपश्चर्येचे कष्ट विसरली आणि शिवप्रभूंना उद्देशून प्रेमाने म्हणाली, देवेश, तुम्ही माझ्या तपश्चर्येवर प्रसन्न असाल आणि मला अपेक्षित वरदान देऊ इच्छित असाल तर माझे पती व्हा, एवढी विनम्र प्रार्थना आहे. तेव्हा शिवजींनी गिरजेचे यथाविधी पाणी ग्रहण केले आणि तिला घेऊन ते कैलासावर गेले. त्यानंतर तिने देवांचे कार्य केले. मुनिवर्य, अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या ब्रह्मचारी अवताराची कथा सांगितली. जो मनुष्य या कथेचे नित्य प्रेमाने श्रवण पठण करतो तो निष्पाप होतो, सुखी होतो, त्याला चांगली गती मिळते. अध्याय 33 समाप्त.